नमस्कार आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपल्याला 25 फेब्रुवारी मधले हिंदू न्यूजपेपरचे हायलाइट्स यूपीएससी मेन्सच्या दृष्टिकोनातून डिस्कस करायचे आहेत। त्यामधले पहिला आर्टिकल जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, ब्रॉडर व्ह्यू ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन। या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, न्यूज आर्टिकल जर तुम्ही वाचायला गेला तर तुमचं भयान त्या ठिकाणी कन्फ्युजन होणार आहे। जो टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट जो त्यांनी मांडलाय, एडिटोरियल मांडलाय, ओके, देयर इज मच ऑफ केओस इन द आर्टिकल। त्या ठिकाणी भरपूर केओस आहे। सो त्या ठिकाणी आपण प्रत्येक एक केस, ती केस का अराईज झाली होती, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय होतं रिगार्डिंग राईट टू इन्फॉर्मेशन, क्रिटिसिझम काय होतं, ते सर्व मुद्दे एक एक वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत। दुसरा आर्टिकल त्या ठिकाणी यूजीसीज क्रिटिसिझम, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या चान्सलर, व्हाईस चान्सलरच्या अपॉइंटमेंट्स मध्ये कुठले नवीन ड्राफ्ट रेग्युलेशन्स आलेत आणि त्याला का क्रिटिसाइज करण्यात आलंय। सो हे दोन्ही अँगल्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, नवीन अँगल्स आणि त्याला का क्रिटिसाइज करण्यात येते तो दृष्टिकोन। त्यासोबत सर्वेलन्स कॅपिटलिझम यावरती एक टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट आलेला आहे। सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज दिस कन्सेप्ट। सर्वेलन्स कॅपिटलिझम म्हणजे नेमकं काय आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत, व्हॉट आर द कॉन्स, दॅट इज डिसएडव्हांटेजेस ऑफ दिस सर्वेलन्स कॅपिटलिझम। तो मुद्दा आपल्याला यूपीएससी मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मधून महत्त्वाचा आहे या ठिकाणी। ओके, डिजिटल रेव्होल्यूशन जर तुम्ही बघितलं, ओके, टेक्नॉलॉजिकल वर्ल्ड जर तुम्ही पाहिलं तर त्यामधला हा एक इम्पॉर्टंट आघाडा ठरतो। आणि त्यातल्या त्यात शेवटचा आर्टिकल आजच्या ह्याच्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्या ठिकाणी डिफेन्स अँबिशन्स भारताचे 2029 पर्यंत काय असतील, काय असणार आहेत, यावरती चर्चा करायची आहे। सो लेट अस बिगिन विथ आवर टुडेज हिंदू अनालिसिस। पहिला आर्टिकल, RTI is now the right to deny information. Now let us have an overview regarding the recent amendments in the Right to Information Act. सर्वात आधी आपण एक ब्रीफ एनालिसिस घेऊया की RTI मध्ये मेजर अमेंडमेंट्स कधी आणि कुठले झाले होते। तर त्यामध्ये पहिली अमेंडमेंट बघा, 2013 ची अमेंडमेंट। There was an RTI amendment bill 2013 passed in 2013 that removes political parties फ्रॉम द डेफिनेशन ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज। आता आरटीआय कुणावरती अप्लिकेबल होतं, पब्लिक ऑथॉरिटीज वरती। सो 2013 च्या अमेंडमेंटने काय केलं, पॉलिटिकल पार्टीजला पब्लिक ऑथॉरिटीजच्या डेफिनेशन मधून वंचित ठेवलं। दे एक्झेम्प्टेड पॉलिटिकल पार्टीज टू बी अंडर द पर्व्ह्यू ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज। सो याचा थोडक्यात अर्थ काय झाला की 2013 नंतर पॉलिटिकल पार्टीज विल नॉट बी अंडर द पर्व्ह्यू ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन, कारण त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीजची काही ऑटोनॉमी, काही सेक्रेसी, ओके, काही म्हणजे फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं। सर्व प्रायर किंवा आतली इन्फॉर्मेशन, इंटरनल इन्फॉर्मेशन पब्लिकसाठी अवेलेबल असणं हे खूप जास्त केओटिक ठरू शकतं। सो त्यासाठी 2013 च्या अमेंडमेंटद्वारे पॉलिटिकल पार्टीजला आरटीआयच्या पर्व्ह्यू मधून एक्झेम्प्ट करण्यात आलं। सो दॅट वॉज फर्स्ट अमेंडमेंट, मेजर अमेंडमेंट ऑफ 2013। त्यानंतर आपण बघतो 2017 चा प्रोव्हिजन, द ड्राफ्ट प्रोव्हिजन ऑफ 2017 दॅट प्रोव्हाइडेड फॉर क्लोजर ऑफ अ केस इन केस ऑफ डेथ ऑफ एन ऍप्लिकंट। म्हणजे जर एखाद्या एक्स ऍप्लिकंटनी राईट टू इन्फॉर्मेशन अंडर एखादी इन्फॉर्मेशन म्हणजे मागितली असेल आणि ऍक्सिडेंटली किंवा सडनली त्याची डेथ झाली, तर त्या सिच्युएशन मध्ये ती केस तिथल्या तिथं क्लोज व्हावी, फर्दर त्याच्या फॅमिलीनी किंवा रिलेटिव्हनी ती एक्सटेंड किंवा स्ट्रेच करू नये। सो दॅट वॉज द प्रोव्हिजन जे आणण्यात आलं होतं, पण त्यावरती अजून काही डिसिजन झालेला नाहीये। सो 2017 चा ड्राफ्ट प्रोव्हिजन जे सांगत होतं की एक तरतूद आणावी ज्यामध्ये ऍप्लिकंटची जर सडन डेथ झाली तर ती केस तिथल्या तिथं क्लोज करण्यात यावी। ओके, त्यानंतर 2018 द प्रोपोज्ड RTI अमेंडमेंट ऍक्ट 2018 is aiming at changing the authority of deciding tenures and salaries of all central information commissioners. This has been enriched within the act till now, but this has aimed at changing the authority of the same and giving the center the power. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, दोन गोष्टींबद्दल इथे उल्लेख होता 2018 च्या अमेंडमेंट बिल मध्ये, टेन्युअर, कालखंड आणि सॅलरीज। म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं की आरटीआयचे जे कमिशनर्स असतील, जे मेंबर्स असतील, सदस्य असतील, त्यांचा टेन्युअर हा फिक्स्ड असू नये, त्यांचा जो टेन्युअर आहे तो फिक्स्ड असू नये, तो ठरवला जावा वेळोवेळी बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट। मग या ठिकाणी खूप जास्त क्रिटिसिझम फेस करावं लागलं होतं की थोडक्यात तुम्ही काय करताय, थोडक्यात तुम्ही आरटीआयची ऑटोनॉमी भंग करताय आणि ही पूर्णतः सेंटरच्या डॉमिनन्स अंडर आणण्याचा प्रयत्न करताय। फाईन, सो दॅट वॉज द केस। आणि त्यासोबत
The act has also proposed to change the 5-year tenure which is provided in the RTI Act of 2005. 2005 चा जो RTI Act होता त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट हे प्रोव्हिजन दिलं होतं की मेंबर्सचा टेन्युअर कालखंड किती असेल 5 वर्ष असेल, तो 5 वर्ष तुम्ही त्याला अमेंड करण्याचा प्रयत्न करताय. कशा प्रकारे? अशा प्रकारे की ती ऑथॉरिटी कोणाला द्यायची? सेंटरला द्यायची. ती पॉवर कोणाला द्यायची? सेंटरला द्यायची. म्हणजे केंद्र सरकार ठरवणार की आरटीआय चे मेंबर झाले, कमिशनर झाले, त्यांचा कालावधी किती असेल. ओके, इन द प्लेजर ऑफ सेंटर, इन द प्लेजर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. सो या ठिकाणी तुम्ही काय करताय? ऑटोनॉमी भंग करताय आरटीआयच्या बॉडीची, आरटीआयच्या कॉम्पोजिशनची. सो दीज वर द मेजर अमेंडमेंट्स विच वर क्रिटिसाइज्ड सम वर पास्ड इन रिस्पेक्टिव्ह इयर्स. सुरुवातीला आपण बघितलं 2013चा अमेंडमेंट, 17 आणि त्यानंतर 18चं क्रिटिसिझम. ना आता आपण केसेसकडे वळूयात. पहिली केस कॉन्ट्रोवर्शियल केस 2011ची कुठली केस होती हो? सीबीएसई वर्सेस आदित्य बानोपाध्याय अँड अदर्स. आता ह्यामध्ये इश्यू काय होता? ह्या केसमध्ये द मेन इश्यू बिफोर द सुप्रीम कोर्ट वॉज whether or not an examinee's right to information under RTI Act includes the right for the student to view and inspect his evaluated answer books in a public examination. म्हणजे आन्सर बुक्स वरती सेल्फ इव्हॅल्युएशन, जर त्याला काही डाऊट वाटला एखाद्या विद्यार्थ्याला, इफ एनी स्टुडंट इज नॉट सॅटिस्फाईड विथ हिज मार्क्स, तो त्याचा पेपर रिव्हॅल्युएशन साठी पाठवू शकतो का? ओके, हा विवाद होता. तर त्यावरती जजमेंट काय सांगत होती बघा सुप्रीम कोर्टाची. इट वॉज हेल्ड बाय द कोर्ट दॅट in the final verdict that as the examining body, म्हणजे कुठली बॉडी आहे इथं? सीबीएसई, did not hold any type of fiduciary relationship with the examinees, it will not be exempted. fiduciary relationship म्हणजे काय हो? लीगल बंधन, लीगली बाइंडिंग रिलेशनशिप किंवा लीगली बाइंडिंग प्रपोजल्स. म्हणजे कोर्टाचं या ठिकाणी म्हणणं असं झालं की जी सीबीएसई ऑथॉरिटी आहे जी एक्झाम कंडक्ट करते ती कुठल्याही प्रकारचा लीगल संबंध किंवा लीगल बाइंडिंग धरून ठेवत नाही विथ द एक्झामिनीज ऑर द एक्झामिनर्स. त्यामुळे आपण इथे म्हणू शकत नाही की सीबीएसई बॉडी ही त्या ठिकाणी स्क्रुटिनी पासून एक्झेम्प्ट केली जाईल किंवा आरटीआयच्या ऍक्ट पासून एक्झेम्प्ट केली जाईल. दॅट विल नॉट बी कन्सिडर्ड. ओके, सो सुप्रीम कोर्ट ऑर्डर्ड सीबीएसई फॉर द इन्फॉर्मेशन टू बी प्रोव्हाइडेड. अल्टिमेटली हे मेजर डिसिजन होतं. त्यानंतर नेक्स्ट केस आपण बघतो गिरीश रामचंद्र देशपांडे वर्सेस सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर अँड अदर्स 2013 ची केस. इश्यू काय होता बघा. या केसमध्ये वेदर ऑर नॉट द इन्फॉर्मेशन लाईक मूवेबल प्रॉपर्टी किंवा इमूवेबल प्रॉपर्टी, ॲसेट लायबिलिटीज अँड इन्फॉर्मेशन विथ रेफरन्स टू द करियर ऑफ अ पब्लिक सर्वंट मे बी डिनाईड. The defendant argued that the information which was sought for is qualified to be personal information as exempted in section 8 subclause 1 subclause J of the RTI Act. म्हणजे या ठिकाणी विवाद असा होता की एखाद्या सिच्युएशन मध्ये, एखाद्या केस मध्ये एखादा पब्लिक सर्वंट असेल तर त्या ठिकाणी त्या पब्लिक सर्वंटची मूवेबल प्रॉपर्टी किती आहे, त्याचे ॲसेट्स काय आहेत हे डिस्क्लोज करणं, या गोष्टींना आपण त्याच्या पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये, प्रायव्हेट इन्फॉर्मेशन मध्ये कन्सिडर करणार की नाही करणार. मग यावरती सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय होतं बघा. अनालिसिस ऑफ द जजमेंट ऑफ कोर्ट. इट वॉज हेल्ड बाय द कोर्ट दॅट all the information that was being requested, including the copies of memos, orders of punishments, assets, income tax returns, and details of gifts, are personal information of the public servants. So या ठिकाणी कोर्टाने काय सांगितलं की हे जे तुम्ही सर्व म्हणताय, ॲसेट झालं, प्रॉपर्टी झालं, पनिशमेंट्स, अवॉर्ड्स, या सर्व गोष्टी त्या पब्लिक सर्वंटच्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा भाग आहेत. सो दे विल नॉट बी इन्क्लुडेड अंडर द पर्व्ह्यू ऑफ आरटीआय ऍक्ट. ओके, सो या ठिकाणी कोर्टाने काय सांगितलं की दिस इज पर्सनल इन्फॉर्मेशन ऑफ द पब्लिक सर्वंट अंडर सेक्शन 8 सबक्लॉज 1 ऑफ द आरटीआय ऍक्ट. सो त्या गोष्टी आरटीआयच्या अंडर तुम्ही डिस्क्लोज करायला बंधन लागू करू शकत नाही त्या पब्लिक सर्वंट वरती. ओके, सो दॅट वॉज द केस. त्यानंतर नेक्स्ट केस आपण बघतो रिगार्डिंग आरटीआय मेजर केस. या ठिकाणी कर्नाटका इन्फॉर्मेशन कमिशनर वर्सेस पीआयओ. तर त्या केसमध्ये विवाद काय होता. Certified copies of some information and guidelines along with rules in respect to scrutiny and classification of writ petitions were requested by an RTI applicant along with the procedures followed by the Karnataka High Court in respect of writ petition. So त्या applicantनी कुठली इन्फॉर्मेशन मागितली होती, त्या writ petition साठी कर्नाटका हायकोर्टनी कुठला प्रोटोकॉल किंवा कुठली प्रोसिजर फॉलो केलेली आहे. तर त्यावरती द इन्फॉर्मेशन वॉज रिफ्युज्ड बाय द पीआयओ ऑन द ग्राउंड्स दॅट
RTI applicant must seek the information under the rules of Karnataka High Court only. So हा विवाद होता, हा डिस्प्यूट पॉइंट होता. आता त्यावरती कोर्टाचं म्हणणं काय होतं बघा. Analysis of the case. It is worth mentioning that Supreme Court itself had once earlier accepted the Chief Information Commissioner Manipur in one judgment as the petitioner of the case. म्हणजे ह्या आधी सुप्रीम कोर्टाने स्वतः विरिट पिटिशनच्या अगेन्स्ट पिटिशनची केस एक्सेप्ट केलेली होती. त्याचा एव्हिडन्स पुरावा आपल्याकडे आहे. त्यामध्ये ते सांगतात मेनी हायकोर्ट्स हॅव ऑल्सो प्रिव्हियसली नेम्ड द कमिशन ॲज द पार्टी इन मेनी पिटिशन्स दॅट वर फाइल्ड अर्लियर चॅलेंजिंग द डिसिजन ऑफ द इन्फॉर्मेशन कमिशनर. सो येस, ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हे डेफिनेटली वैध ठरवलं की त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कमिशनर हे काय करू शकतात, त्या पिटिशनला चॅलेंज करू शकतात, त्याची ड्यू प्रोसिजरच्या अगेन्स्ट RTI एक्सरसाइज करू शकतात, राईट टू इन्फॉर्मेशन एक्सरसाइज करू शकतात रिगार्डिंग एनी रिट पिटिशन फॉर दॅट पर्पज. आणि कुठल्याही कोर्टात, मग तो हायकोर्ट असो किंवा म्हणजे कुठल्याही स्टेटमधला हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो. फाईन. सो दॅट वॉज ऑल्सो व्हॅलिडेटेड. सो आपण टाइम टू टाइम बघितलं की RTI ला वेळोवेळी अमेंड करण्यात आलं होतं, बरोबर. वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याचा प्रिव्ह्यू रिडिफाईन करण्यात आला. सो थोडक्यात जर आपण इथे समअप करायचं झालं, कन्क्लूड करायचं झालं, तर एका गोष्टीची इथे काळजी घेणं नेहमी इम्पॉर्टंट आहे की द ऍक्ट शुड नॉट बी अलाउड टू बी मिसयूज्ड और अब्यूज्ड टू बिकम अ टूल टू ऑब्स्ट्रक्ट द नॅशनल डेव्हलपमेंट अँड इंटिग्रेशन और टू डिस्ट्रॉय द पीस, ट्रँक्विलिटी अँड हार्मनी अमॉंग इट्स सिटिझन्स. म्हणजे तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन जो आहे तो लोकांच्या हितासाठी, ओके, तो जस्टिससाठी आणि लोकांच्या वेलफेअरसाठी वापरा. त्या ठिकाणी RTI एक्सरसाइज होताना कुणाचीही प्रायव्हसी भंग होता कामा नये. त्या ठिकाणी नॅशनल इंटिग्रिटी आणि नॅशनल सिक्युरिटीला धक्का लागता कामा नये. आणि त्यासोबत शांतता, पीस, ट्रँक्विलिटी आणि हार्मनी सिटिझन्समध्ये, समाजामध्ये मेंटेन राहिली पाहिजे. सो दीज थिंग्स शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन और शुड बी टेकन केअर ऑफ while exercising the right to information. मग एवढ्या गोष्टीची काळजी घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. फाईन. सो दॅट वॉज द पर्व्ह्यू ऑफ द आर्टिकल. लेट अस मूव्ह ahead to the second article of the day. The UGC's mandate is to elevate, not strangulate. Now let us have an overview of this article. आता या ठिकाणी की प्रोव्हिजन्स ऑफ द ड्राफ्ट रेग्युलेशन्स आधी आपण समजून घेऊयात की नवीन जे रेग्युलेशन्स आलेत UGC मध्ये, जे काही इन्साइट्स आपण ह्या आधी म्हणजे आतापर्यंत डिस्कस केलेत त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. मग आपण पुढे डिस्कस करू शकतो आणि तुम्हाला पण लिंक लागेल. सो पहिला मुद्दा, ओव्हररायडिंग पॉवर ऑफ चान्सलर्स. द ड्राफ्ट ग्रँट्स चान्सलर्स ओव्हररायडिंग पॉवर्स इन अपॉइंटिंग व्हाईस चान्सलर्स फॉर स्टेट युनिव्हर्सिटीज. म्हणजे अननेसेसरी एक्स्ट्रा पॉवर देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी चान्सलरला. तुम्ही स्टेट ऑथॉरिटीजला, स्टेट गव्हर्नमेंटला तिथं अंडरमाइन करताय, त्यांना रिप्रेझेंटेशनच देत नाही आहात तुम्ही त्या स्टेट युनिव्हर्सिटीला चालवण्याबाबतीत, राईट. सो इथं ओव्हररायडिंग पॉवर ऑफ चान्सलर, त्यांना म्हणजे गरजेपेक्षा जास्त अधिकार तिथे ग्रँट करण्यात आलेला आहे. द सर्च कमिटी फॉर व्हाईस चान्सलर विल नो लॉंगर इन्क्लूड स्टेट गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्स. हा तर सर्वात मोठा क्रिटिसाइजिंग पॉइंट होता. जी स्टेट सरकार तुमच्या युनिव्हर्सिटीला पैसा देतीये, ग्रँट्स प्रोव्हाइड करतीये, रेग्युलेशन्स म्हणजे पुटफोर्थ करतीये, त्याच ऑथॉरिटीला तुम्ही म्हणजे सिलेक्ट कमिटीमध्ये रिप्रेझेंटेशन देत नाही आहात. सो हे कितपत वैध आहे, हे कितपत काय आहे, लिगली व्हॅलिड आहे. दुसरा मुद्दा, अपॉइंटमेंट प्रोसेसमध्ये क्रिटिसिझम होतं. आता अपॉइंटमेंट प्रोसिजर मध्ये बघा, गव्हर्नर्स अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट served as chancellors of state universities, effectively centralizing the appointment procedure. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही आत्ताची प्रेझेंट स्थिती पाहिली की चान्सलर कसा अपॉइंट केला जातोय, व्हाईस चान्सलर कसा अपॉइंट केला जातोय, आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लिटली सेंट्रल डॉमिनन्स दिसून येतोय. कारण ऑब्व्हियसली एखादी स्टेट युनिव्हर्सिटी असेल तर त्या ठिकाणी गव्हर्नरच त्याचा चान्सलर असतो आणि व्हाईस चान्सलर अपॉइंट करण्याचा अधिकार पण गव्हर्नरलाच असतो. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की गव्हर्नर सुद्धा सेंटरचा एजंट आहे, पार्लमेंटचा एजंट आहे. सो आपण ओव्हरऑल जर प्रोसिजर अनालाइज केली तर कम्प्लिटली जी म्हणजे सिस्टीम चालते युनिव्हर्सिटीमध्ये ती कम्प्लिटली रूल केली गेली आहे किंवा नॉमिनेट आणि अपॉइंट करण्यात आलेली आहे कम्प्लिटली बाय द सेंट्रल इन्फ्लुएन्स. ओके. सो Vice chancellors can be appointed from diverse fields including business and administration with no mandatory requirement for a PhD degree. हा पण पॉइंट खूप जास्त डिबेट मध्ये होता, चर्चेत होता मध्यंतरी. इथे त्यांनी काय सांगितलं होतं बघा, The requirement that vice chancellor must be an academic has been
rescinded म्हणजे removed and eligibility has been extended to persons having distinguished themselves in other fields including industry. म्हणजे त्यांनी ही जी क्वालिफाइंग क्रायटेरिया होता व्हाईस चान्सलरचा की व्हाईस चान्सलर हा कुठल्याही फील्ड मधला PhD होल्डर असला पाहिजे, ही कंडिशन त्यांनी काय केली, फ्लेक्झिबल केली, हटवली. का? कारण त्यांना ब्युरोक्रॅट्सला सुद्धा एंट्री द्यायची होती इनटू द रनिंग ऑफ स्टेट युनिव्हर्सिटीज. सो हा जो क्रायटेरिया तुम्ही एक्झाम्प्ट केलाय तो पण कितपत वैध आहे, बरोबर. त्यानंतर तिसरा मुद्दा, चेंजेस टू फॅकल्टी अपॉइंटमेंट्स अँड प्रमोशन्स. ह्या गोष्टीमध्ये पण तुम्ही स्टँडर्ड्स आणि एलिजिबिलिटी कंडिशन्स अमेंड केलेले आहेत. सो हा झाला सिनॅरिओ जो आतापर्यंत आपण नवीन ड्राफ्ट रेग्युलेशन्स मध्ये पाहिला, डिस्कस केला. आता इथले कन्सर्न्स काय आहेत, कुठल्या गोष्टींचं इथं उल्लंघन होतंय, व्हायलेशन्स कुठल्या बाबतीत होतंय, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं ठरतं. सो इथे फेडरल कन्सर्न्स अँड व्हायलेशन्स हे आपण पुढे बघणार आहोत 2 स्लाइड्स मध्ये. सो फर्स्ट पॉइंट, अंडरमाइनिंग फेडरल प्रिन्सिपल. कॉन्स्टिट्यूशनचं प्रिन्सिपल कसं आहे आपलं, फेडरल प्रिन्सिपल आहे. रिटन कॉन्स्टिट्यूशन वरती आपण भरोसा ठेवतो, आपण डिपेंडेंट आहोत, पण नेचर त्या संविधानाचं आहे फेडरल. म्हणजे आपण स्टेटला सुद्धा काही प्रमाणात फेडरल राहण्यासाठी काही प्रमाणात त्यांना ऑटोनॉमी किंवा सेल्फ पॉवर्स ग्रँट केलेल्या आहेत. सो या ठिकाणी फेडरल प्रिन्सिपल तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय. The regulation stripped the state government of their legitimate role in appointing vice chancellors, violating the principle of federalism enriched in the constitution. States which fund and establish universities through legislative acts are being denied participation in key decisions. म्हणजे ज्या स्टेट सरकारनी लॉच्या मदतीने एका लेजिस्लेशननी त्या स्टेट युनिव्हर्सिटीला जन्म दिलाय, एस्टॅब्लिशमेंट केली आहे, आणि जी स्टेट सरकार त्या युनिव्हर्सिटीला फंडिंग देतेय त्याच स्टेट सरकारला, त्याच म्हणजे लेजिस्लेचरला तुम्ही काय करताय, अपॉइंटमेंट प्रोसिजर मधून वंचित ठेवताय, एक्सक्लूड करताय. So directly it is violating the federal principle of your constitution. दूसरा मुद्दा, constitutional interpretation of entry 66. very important point. तुमच्या युनियन लिस्ट मध्ये जी एंट्री 66 आहे, ओके, ती काय सांगते बघा. allows the union government to set standards and coordinate higher education. बस एवढाच अधिकार आहे सेंटरचा. एंट्री 66 मध्ये काय सांगितलंय की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहे कुठल्या बाबतीत, की ते स्टँडर्ड सेट करू शकतात हायर एज्युकेशनसाठी आणि त्या बाबतीत कोऑर्डिनेशन घडवून आणू शकतात. पण या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतंय, पूर्णतः कंट्रोल म्हणा, पॉवर म्हणा, अपॉइंटमेंट म्हणा, सॅलरीज मध्ये अमेंडमेंट करणं, त्यांचा टेन्युअर ठरवणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या सगळ्या बाबींमध्ये इंटरफेरन्स होत चाललाय सेंट्रल गव्हर्नमेंटचा, राईट. So entry 66 in the union list allows the union government to set standards and coordinate higher education, but does not authorize it to override state powers. The regulation stretch the interpretation of coordination to exert direct administrative control, undermining states' autonomy. So ultimately ज्या ठिकाणी ओव्हर एक्सरसाइज होतोय पॉवरचा बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, त्या ठिकाणी स्टेट सरकारची ऑटोनॉमी मात्र कॉम्प्रोमाइज होताना दिसते, राईट. सो दिस इज द सिच्युएशन. क्रिटिसिझम अँड व्हायलेशन. त्याचसोबत कॉन्करंट लिस्ट मध्ये काय सांगितलंय, एज्युकेशनला कॉन्करंट लिस्ट मध्ये का ठेवलंय, कारण या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटची ऑटोनॉमी त्याचं उल्लंघन होऊ नये व स्टेट सरकारला सुद्धा एज्युकेशनच्या बाबतीत काही डिसिजन्स घेण्याची पॉवर असावी, यासाठीच तर आपण एज्युकेशनला कॉन्करंट लिस्ट मध्ये ठेवलंय. पण असं बघायला भेटतंय की एज्युकेशनच्या बाबतीत सर्व डिसिजन्स वन साइडेड होत आहेत बाय द सेंटर. So, education is a subject in the concurrent list, allowing both center and the states to legislate. However, the UGC's mandate does not extend to controlling the functioning of the state universities, right? So, हे होते these were the criticisms and violations of the act of the UGC draft regulations. सो हे सर्व क्रिटिसिझम्स आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत. बॅकग्राऊंड, नवीन अँगल्स काय होते, त्यांना का क्रिटिसाइज करण्यात आलं, ते कुठल्या अँगल्सला, ते कुठल्या प्रिन्सिपल्सला व्हायलेट करत होते. फाईन, ऑल द पॉइंट्स हॅव बीन डिस्कस्ड. ओके, वी मूव अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल ऑफ द डे, दॅट इज सर्व्हेलन्स कॅपिटलिझम, द पॉवर टू कंट्रोल पर्सनल डाटा. आता या ठिकाणी फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय सर्व्हेलन्स कॅपिटलिझम. सर्व्हेलन्स कॅपिटलिझमचा अर्थ या ठिकाणी काय होतो आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस सोसायटीवरती किंवा समाजामध्ये कसे हायलाइट किंवा रिफ्लेक्ट होतात. ओके,
So surveillance capitalism describes a market driven process where the commodity for sale is your personal data and the capture and production of this data relies on mass surveillance of the internet. उदाहरणार्थ गुगल, जी कंपनी गुगलला ओन करते ती काय करेल, ऍडव्हर्टाइजमेंटच्या मध्ये तुमचा डाटा कॅप्चर करेल आणि तोच डाटा वापरून तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. ओके, सो दॅट इज द आयडिया ऑफ सर्व्हेलन्स कॅपिटलिझम. या ठिकाणी काय होत आहे, मार्केट ड्रिव्हन प्रोसेस आहे ही, ज्या ठिकाणी एखादी कॉमोडिटी तुमचा डाटा काय करते, कॉमोडिटी फॉर सेल इज युअर पर्सनल डाटा, ती वापरतीये आणि कॅप्चर करते अँड द प्रोडक्शन ऑफ दिस डाटा रिलाइज ऑन मास सर्व्हेलन्स ऑफ द इंटरनेट. ओके, सो इट युजेस अ बिझनेस मॉडेल. It uses a business model based on digital world and is reliant on big data to make money. The data used in this process is often collected from the same groups of people who will ultimately beat targets. जनतेकडूनच डाटा कलेक्ट करेल आणि जनतेलाच सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. ओके, फॉर इन्स्टन्स गुगल कलेक्ट्स पर्सनल ऑनलाईन डाटा टू टार्गेट अस विथ ऍड्स. आता हे झालं एक्सप्लेनेशन. आता इथे त्यांनी मुद्दा काय सांगितलाय बघा, त्यांनी सांगितलं इल इफेक्ट्स ऑफ सर्व्हेलन्स कॅपिटलिझम. नाउ अंडरस्टँड, सर्व्हेलन्स कॅपिटलिझम्स रिलायन्स ऑन एक्सटेन्सिव्ह डाटा कलेक्शन हॅज क्रिएटेड अ फ्रजाईल, नाजूक अँड इंटरकनेक्टेड डिजिटल वर्ल्ड. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये जर फॉल्ट झाला किंवा ग्लिच झाला, टेक्निकल ग्लिच झाला, तर तो ग्लिच पुढच्या सर्व नेटवर्क्सला अफेक्ट करत जाईल. पुढच्या सर्व गोष्टी ज्या त्याच्यावरती डिपेंडेंट आहेत, डायरेक्टली इनडायरेक्टली, त्या खोळंबतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ठिकाणी डाटा ब्रेकडाऊन झाला, तर एका ठिकाणी जरी डाटा ब्रेकडाऊन झाला असेल तर त्याचा इम्पॅक्ट सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती तुम्हाला दिसून येईल. सो दॅट इज इंटरकनेक्टेड नेटवर्क और इंटरकनेक्टेड रेग्युलेशन इन द डिजिटल वर्ल्ड, आणि ज्याला आपण सर्व्हेलन्स कॅपिटलिझमच्या नावाखाली डिस्कस करतोय. सर्व्हेलन्स कॅपिटलिझम्स रिलायन्स ऑन एक्सटेन्सिव्ह डाटा कलेक्शन हॅज क्रिएटेड अ फ्रजाईल. का फ्रजाईल? कारण इंटरकनेक्टेड आहेत अँड इंटरकनेक्टेड डिजिटल नेटवर्क. Disruptions in one area can lead to cascading failures across multiple sectors. एक गोष्ट अफेक्ट झाली की त्याचा परिणाम दुसऱ्यावर, तिसऱ्यावर, चौथ्यावर. सो इट विल हॅव अ कॅस्केडिंग इफेक्ट. ओके, सो पर्सनल डाटा व्हेन एक्सप्लॉयटेड कॅन इन्फ्लुएन्स डेमोक्रेटिक प्रोसेसेस. जसं या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल कॅम्ब्रिजचं त्यांनी दिलेलं आहे. कॅम्ब्रिज अनालिटिकल स्कॅन्डल, ज्या ठिकाणी वास्ट अमाउंट ऑफ फेसबुक युजर डाटा were harvested without consent in 2014 and used to build a system that could target voters in the USA with personalized political advertisements. Okay, so हा जो ग्लिच झाला होता त्या ठिकाणी, त्याचं उदाहरण आपण सर्व्हेलन्स कॅपिटलिझमच्या नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स वरती किंवा नेगेटिव्ह इफेक्ट्स मध्ये देऊ शकतो. ओके, over time users are subtly conditioned by algorithmic content influencing their preferences and decisions in ways that serve the interest of advertisers and tech corporations rather than their own. म्हणजे काही वेळेस असं होतं की याचा परिणाम म्हणून युजर कंटेंट किंवा युजर बेनिफिट्स किंवा युजर प्रायोरिटीजला म्हणजे समोर न ठेवता त्या ठिकाणी सेल्फ बेनिफिट्स किंवा सेल्फ अजेंडाज प्रोपॅगेट करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा प्रोपॅगेट केले जातातही. आता या ठिकाणी वी नीड टू अंडरस्टँड द डिसएडव्हान्टेजेस ऑफ सर्व्हेलन्स कॅपिटलिझम. सो लेट अस अंडरस्टँड, जर तुम्हाला प्रश्न आलाच तर त्या ठिकाणी तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस सुद्धा 1, 2, 3 लिहिता आले पाहिजे. ब्रिंग्स इनटू डिसरेप्यूट द रोल ऑफ गव्हर्नमेंट. ऑटोनॉमी नाही, म्हणजे तिथं पूर्णच ऑटोनॉमी दिली आहे तुम्ही. ओके, तुम्ही त्या ठिकाणी काही मर्यादा म्हणा किंवा एक सेट ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन्स काहीच लागू करत नाहीये. ब्लर्स मॉरल अँड लीगल बाउंड्रीज. देयर आर नो अल्टिमेट बाउंड्रीज, ज्या ठिकाणी त्या बाउंड्रीज मध्ये राहून काम किंवा वापर करण्यात यावा. तिसरा मुद्दा, अंडरमाइन्स द रूल ऑफ लॉ. कुठलीही गोष्ट कायद्याप्रमाणे होत नाहीये किंवा कायद्याला म्हणजे लागू करून कायद्याच्या मर्यादेमध्ये राहून होत नाहीये. इन्क्रीजेस सोसायटियल पॅरानोइया. व्हॉट डू यू मीन बाय पॅरानोइया? म्हणजे एक फिलिंग की ज्या ठिकाणी काही कम्युनिटीजला वाटतं की दे आर ट्रीटेड डिफरंटली फ्रॉम अदर्स. अ फिलिंग ऑफ मिसट्रस्ट अमंग द पीपल, a feeling of disrespect among the people. Okay, so एक सेन्सेशन सोशल हायरार्की त्या ठिकाणी एक एस्टॅब्लिश होऊ शकते. एक माइंडसेट तुम्ही नेगेटिव्ह तयार करू शकता समाजामध्ये. त्याच ठिकाणी फीड्स द ल्युनॅटिक फ्रिंज. ल्युनॅटिक फ्रिंज म्हणजे काय? ज्या ठिकाणी एखादी कम्युनिटी किंवा एक ग्रुप ऑफ पॉप्युलेशन, ओके, त्यांचे एक्स्ट्रीम डिमांड्स आहेत किंवा ते एक्स्ट्रीम गोष्टी करू शकतात एखाद्या छोट्या ग्लिचमुळे. सो तशा गोष्टींना तुम्ही काय करताय, म्हणजे बढावा देताय, मोटिवेशन देताय.
to create havoc, to create misconception among the people, among the masses and among the communities. त्याला तुम्ही प्रोत्साहन देताय. एव्हरलास्टिंग अनएव्हिटेबल इन्फ्रास्ट्रक्चर, जे एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहे आणि इंटरकनेक्टेड आहे. एक गोष्ट नेगेटिव्हली इम्पॅक्ट झाली तर इट विल हॅव अ कॅस्केडिंग इफेक्ट ऑन द अदर नेटवर्क्स और अदर सिस्टम्स, राईट? सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ सर्व्हेलन्स कॅपिटलिझम. सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की सर्व्हेलन्स कॅपिटलिझम म्हणजे नेमकं काय, त्याचे गैरफायदे काय, आणि त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल्स कोट करू शकता जे न्यूजपेपरमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत, राईट? मूविंग अहेड टू द लास्ट आर्टिकल ऑफ द डे. या ठिकाणी डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंह ऑन मंडे said that India had achieved 88% self-sufficiency in ammunition production. म्हणजे 88% आपण ammunition झाले, इक्विपमेंट म्हणजे जे इक्विपमेंट्स आहेत सगळे मिलिटरीमध्ये, डिफेन्समध्ये, त्या बाबतीत त्या प्रोडक्शनमध्ये आपण 88% काय झालोय, सेल्फ रिलायंट झालो आहोत. पण तरीही 12% आपण इतर कंट्रीजवरती अवलंबून आहोत. डिफेन्स एक्सपोर्ट्स हॅड रीच्ड अबाउट 23,000 crore in 2023-24. आणि हे सर्व कुठल्या ओकेजनवरती, कुठल्या स्पीचमध्ये ते सांगत होते? 16th फाउंडेशनल डे ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲट मंडी इन हिमाचल प्रदेश. आवर गोल इज टू रीच 50,000 crore इन डिफेन्स एक्सपोर्ट्स बाय 2029. सो आपलं जे एस्टिमेशन आहे 2029 पर्यंत, 2029 पर्यंत, ते किती एस्टिमेट आहे की आपल्याला 50,000 crore पर्यंतचे डिफेन्स एक्सपोर्ट्स पॉसिबल करायचे आहेत. ओके, आणि ते कधी होऊ शकतं तर त्यांनी धोरण काय सांगितलंय बघा, प्रिन्सिपल ऑफ इनिशिएट, इम्प्रूव्ह अँड ट्रान्सफॉर्म, IIT. IIT चा फुल फॉर्म या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. द न्यू प्रिन्सिपल ऑर द न्यू स्ट्रॅटेजी ऑफ द डिफेन्स सेक्टर टू इन्क्रीज डिफेन्स एक्सपोर्ट्स बाय 2029. तर त्या IIT चा फुल फॉर्म काय आहे? इनिशिएट, इम्प्रूव्ह अँड ट्रान्सफॉर्म. म्हणजे तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात करा, इनिशिएट करा, ओके, सुरुवात करा, इम्प्रोवाइज करा, आहेत त्या टेक्नॉलॉजीज काय करा, तुम्ही रिफॉर्म करा, ट्रान्झिशन त्यात घडवून आणा, जेणेकरून आपल्याला बाकीच्या कंट्रीजवरती अवलंबून राहायची वेळ येणार नाही, आणि त्यासोबत ट्रान्सफॉर्म द सेक्टर्स ऑफ आर्मी, मिलिटरी, एअरफोर्स ॲज वेल. सो दिस IIT, दॅट इज इनिशिएट, इम्प्रोवाइज अँड ट्रान्सफॉर्म. India's telecom sector is now the second largest in the world. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रिलिम्स साठी. With the success of initiatives like UPI, Unified Payment Interface, India is setting global standards in the digital transactions. We are in the midst of an unparalleled digital revolution. So yes, ह्या सर्व अटेम्प्ट्सने आपण काय करू शकतो? IIT ह्या संकल्पनेला, प्रिन्सिपलला अस्तित्वामध्ये किंवा ऍक्शन मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. आणि त्या ठिकाणी एस्टिमेट्स लक्षात ठेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून की 2029 पर्यंत डिफेन्स एक्सपोर्ट्स मध्ये आपलं टार्गेट, आपलं अँबिशन किती आहे? 50,000 crore. इम्पॉर्टंट फॉर प्रिलिम्स, ओके, UPSC प्रिलिम्स. सो अशा प्रकारे आजचा हिंदू अनालिसिस आपण या ठिकाणी कंक्लूड करतो. By this we have covered all the important articles of the day which are highly important, crucial for your UPSC mains or your MPSC descriptive. Fine. So या ठिकाणी आपण थांबूयात आज, and I take your leave. Thank you.